गाईज आज आम्ही चर्चा करणार आहे आपले डबराच्या विषयावर. जे डबर आपले ते काका माझी स्टोरी मी सांगतोय मी आता आज. काका तुमचं पहिलं नाव सांगा. माझा बाबू लक्ष्मण गुंजवटे. काकांचं नाव आहे बाबू लक्ष्मण गुंजवटे. त्यांच्या जे माझा प्रोफेशन आहे ते डबर वगैरे फोडतात, असं खानगी वगैरे सगळं तुम्ही फोडतो. हा खानके कोपरे हा हा. थोडी. आता किती दिवसापासून तुम्ही काम करते डबराचं? मला 80-85 वर्ष सालापासून. हा अरे बाबा. आता हे किती किलोचं असं आपल्या हा घन जे मागे तुम्ही ठेवलं? ते घन आता 7 किलोचं झाले. त्यांना 8 किलोचं होतं. दिवसात आपलं बघा ते 8 किलोचं घन आहे, ते उचलून एवढे मोठा डबल फोडायचं काय सोपा नाहीये. लोकांना वाटतंय की हे कसं आहे, म्हणजे फोडलेत ना मग त्यांचे पैसे वगैरे काय काय हा, लोक काय फसून ठेवतात. फसवून आणि ठेवते ह्यांच्या कसं आहे, कष्टाचे पैसे असते. म्हणून माझ्या एवढंच विनंती आहे की जे कष्टाचे पैसे आहेत ते जे कॉन्ट्रॅक्टर असते कोणी पण असते कोणी पण असू ते द्या त्याने तुम्हाला तुमचं ते भेटलं पाहिजे, नाही की भेटायला पाहिजे. नाही? कोणी पण असू द्या, कोणी पण तुमच्या असू साईडच्या द्या. बरेच लोक आहेत काम करतात, हा कुणाच्या फसू नका. आपली एवढंच विनंती आहे. आता तुम्ही हे किती वेळात हे सगळे फोडू शकते एवढं डबल? हे एक तास 2 तास लय झालं. हो हे बघा एवढं हे एक्सपिरियन्स म्हणतोय आपण. आता हे काकांना 2 तास भरपूर झाले. ते म्हणजे 2 ते 3 2 ते 2.5 तासात 1.5-2 तासात ते फोडून टाकतात सगळे हे डबल. पण आता तर आपले अंदाज किती वर्षाचे तुमचे एक्सपिरियन्स आहे? म्हणजे अंदाज 10 वर्ष 20 वर्ष किती वर्ष? अजून आता तुम्ही किती वर्षापासून हे फोडतोय? आता मला 85 वर्षापासून सालापासून. 1985 पासून तुम्ही फोडतोय हा डबरचं काम करतो? त्यावेळेस तर मला हे गणबी उचलत नव्हतं, तरी मी तसंच काम करायचं. घरून पळून आलतो मी. अहो काका जे वेळ स्टार्टिंग केलं त्यावेळेस त्यांच्याशी घन पण नाही उचलत होतं. त्यावेळेस म्हणजे घरापासून तुम्ही पळून आले तिकडून? पळून आलो भांडणं करून. हा आणि मी पेनला तिकडे पनवेलला गेलो. हा पेन पण होईल बरोबर. हा पेन पनवेलला काम केलं. हा तिथून खेडमंचरला काम केलं. खेडमंचरला काम करून मी हा 5-6 महिने आज हा. त्यावेळेस 3,000 रुपये कमवले अहो त्यावेळेस. हा. आणि त्यावेळेस मी 5 खण घर बांधलं हा स्वतःचे आपले स्वतःच कष्ट करून तुम्ही कष्ट करून. तेव्हाच तुम्ही घर बांधले. त्यावेळेस गावाला. माझं लग्न बी नव्हतं, काय नव्हतं. हा आणि वय किती होतं अंदाज तुमचं? तेव्हा किती 15-16 वय. अरे बाबा. आताच पोरांना होईल का तसं? आताच्या हा एवढे आता कोणी कष्ट नाही करू शकत जे आपले जुने लोक आपल्यासाठी कष्ट केलेत. ते करून पुन्हा परत मी इकडं आलो. परत गावाकडे माझ्या गावाकडे गेलो. परत लग्न झालं. हा हा ते मंडळी वाटे परत नाराज झालो मी. हा परत आलो इकडं. हा हा परत इकडं लग्न केलं. परत इथं जागा घेतलं, घर बांधलं. हा. परत गावाकडे दुसरं एक घर बांधलं परत. आता बघा काकांनी स्वतः कष्ट करून इथे पण घर बांधलेत, गावाकडे पण आपले घर बांधले. हा म्हणजे कसं आहे, आता तुम्ही कष्ट करताय, तुमचं कसं आहे कष्टाचे पैसे. मला एक सांगा, आता पहिलेचं तर वेगळं आपलं हे होतं. आताचं जे तुमचं इन्कम आहे, एक दिवसात तुम्ही किती कमवू शकता आता काम कंटिन्यू भेटलं तर? असं कंटिन्यूची एक दिवसात आता ह्या वयात हा हे वयात तुमच्या हे वयात तर मी आता 2-3 हजार रुपयाचं काम करू शकतो. हे बघा एक दिवसात 2-3 हजार काका कमवू शकतात. जर का आताचे जे यंगेस्ट आहेत, जे जवान लोक आहेत, त्यांना काय 1000 रुपये कमवणं सुद्धा त्यांना लय हे वाटतंय. लय वाटतंय. लय म्हणजे त्यांच्यासाठी पहार आहे. हा डोंगरचे असं म्हणतो आपण की त्यांच्यासाठी लय हे. आता बघ काकांच्या एक्सपिरियन्स मुळे आता ते एक दिवसात फक्त डबर फोडून आपले ते कमवू शकतात 2 ते 3 हजार रुपये. पण ह्याच्यात आहे ना कष्ट पण आहे तेवढे. लोकांना एवढं सोपा पण नाही जे लोकांना वाटते. आता हे घन दाखवा बरं, हे घन दाखवा, हे घन उचलून दाखवा बरं. हे घन आहे ना 7 ते 8 किलोचे आहे जे डबर फोडतात काका. घन जे त्यांचं घन आहे ना दाखवा बरं इथे. आता हे बघा, अरे बाबा हे घन आहे जे आपले 7 ते 8 किलो एवढं मोठा घन आहे. आता हे घन उचलायला फोडायला आपले, आणि ह्याच्यात पण आयडिया असतं ना तुम्हाला फोडायला, म्हणजे कसं पुढे मारायचं काय आयडियाशिवाय काय दगड फुटत नाही. आपण कष्ट बी गेलो मग हातापाया तोडून घ्या लागल. हा. पण आता समजा मी किती मारलं ह्याच्यावर, आता आपल्याशी काय हे नाही, पण तुम्ही त्याचं काय बघून असं मारतं की लगेच फुटते 2 ते 3 ठोक. 2 ते ते आम्हाला समजतंय. हा आता ही दगड कोणत्या बाजून जाणार आहे. हा. आता ही दगड हा ह्या अंगावर जात नाही. हा मग त्याचं हे बघा टेक्निक बघा काकांचं. ते डबर दाखवतो ते बघा, तुम्हाला दाखवतो, दिसत नसून. हे बघा हे डबरचं टेक्निक दाखवतो तुम्हाला कसा फोडायचं. हा आता थांबा तुम्हाला दाखवतो. हे बघा
हो कसं फोडतो टेक्निक. ठीक आहे. आता काकाने आमच्याशी एवढे आपल्याला आयडिया आणि हे सांगितले त्याच्यासाठी धन्यवाद. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ते काय झालं